आपण पाहताय कोल्हापूर संकेत लाईव्ह, प्रत्येक घडामोडीचा अचूक संकेत. कागलमध्ये कौटुंबिक वादातून तरुणावर हल्ला, तिघे पोलिसांच्या रडारवर. पूर्वी झालेल्या कौटुंबिक वादाचा राग मनात धरून तिघांनी संगनमतानं एका तरुणावर धारदार हत्यारानं हल्ला केल्याची घटना कागल तालुक्यातील सिद्धनेरली येथील तारा सिटी परिसरात घडली आहे. रात्री 10:30च्या सुमारास ही घटना घडली असून या हल्ल्यात समाधान शिंदे हे गंभीर जखमी झाले. कागल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी समाधान शिंदे राहणार सिद्धनेरली तालुका कागल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुभम सनगर, आरिफ पटेल आणि अमोल शिंदे सर्व राहणार कागल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. फिर्यादी समाधान शिंदे आणि संशयित शुभम सनगर हे नात्याने एकमेकांचे साडू आहेत. फिर्यादीच्या मेहुणीच्या लग्नासंदर्भात काही काळापूर्वी त्यांच्यात कौटुंबिक वाद झाला होता. याच वादाचा अकस्मात बाळगून संशयितांनी समाधान याच्यावर धारदार हत्यारानं हल्ला केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. या हल्ल्यात समाधान शिंदे यांच्या उजव्या हाताच्या दंडावर, मनगटावर, दोन्ही कोपरांवर, डाव्या खांद्यावर, उजव्या पायाच्या गुडघ्यावर, पोटरीवर तसेच डाव्या कमरेच्या मागील भागावर गंभीर जखमा झाल्या. घटनेनंतर त्यांना तातडीनं कोल्हापूर येथील CPR रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असताना समाधान शिंदे यांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे कागल पोलिसांनी तिन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कागल पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक RT तावरे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल पवार करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवान घडामोडी व बातम्यांसाठी कोल्हापूर संकेत लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.